श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्रा चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आज 5-6 गोष्टी अशा जाणून घेणार आहोत ज्या आपल्याला कधीच कुणालाच सांगायच्या नाही. बऱ्यापैकी गोष्टी आपण इतरांसोबत शेअर करत असतो. आता शेअर करणं हे काही वाईट नाही, परंतु अशा काही गोष्टी असतात ज्या चुकूनही कोणालाही सांगू नये. कारण त्याचं असं आहे की त्या गोष्टींचा नकारात्मक प्रभाव हा आपल्यावरच पडत असतो. आणि जेव्हा जेव्हा मी तुम्हाला एक एक करून पॉईंट सांगणार आहे तर निश्चितच तो तुम्हाला पटणार देखील आहे. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. प्रत्येक मुद्दा समजून घ्या आणि मग त्यामागचं कारण काय आहे हे लक्षात येईल. आणि नक्कीच मग तुम्हीही ह्या 5-6 ज्या गोष्टी आहे त्या दुसऱ्यांना सांगण्यापासून म्हणजे तुम्हीही टाळणार आहात. फक्त शेवटपर्यंत जरूर ऐका. तर सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती अशी की आपला पगार किती आहे, आपला इन्कम किती आहे, किंवा आपल्याकडे किती प्रॉपर्टी आहे, किती धनसंपत्ती आहे, हे कधीही कुणाला सांगू नये. आता हे बघा, ही गोष्ट जरी म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी माझं म्हणजे माझ्याकडे काय आहे हे लोकांना सांगितलं तर लोकांना त्या गोष्टीचं कौतुक वाटेल आणि माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा बदलेल. हे तुम्हाला काही प्रमाणात जरी खरं वाटत असलं तरीही असं काहीही नसतं. आपण उगाच आपल्या स्वतःची म्हणजे आपण स्वतःचं कौतुक आपण स्वतः कधीही करू नये. ठीक आहे, एखादी व्यक्ती तुम्हाला स्वतःहून विचारत आहे तर मग तुम्ही तसं सांगा, पण तरीही आपला पगार किती आहे, आपण किती महिन्याला किती पैसे कमावतो, ह्या गोष्टी कोणालाही सांगू नये. खरं तर सांगू नये या अगोदर तुम्हाला एक सांगू इच्छिते की आपणही कोणाला ह्या गोष्टी कधीही विचारू नये की बाबा तुला किती पगार मिळतो, किंवा महिन्याचा तुझा इन्कम किती आहे, किंवा तुझं हॉटेल आहे तर मग तुला महिन्याला किती तुझ्याकडे पैसे साचतात. अशा प्रकारचे जे प्रश्न आहे ते खरं तर कधीही कुणीही कोणाला विचारू नये. आणि आपल्यालाही जर कोणी विचारत असेल तर ह्या गोष्टी तुम्ही टाळायला हव्या. कधीही ह्या गोष्टी उघडपणे तुम्ही कोणाला सांगू नका. तर निश्चितच याचं कारण काय आहे, तर त्याच्यावर समोरच्या आता हे बघा, आता समजा 10 व्यक्ती आहे, जर तुम्ही 10 व्यक्तींना सांगत आहात तर एखादी व्यक्तीला तुमच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर असतो किंवा तिच्याविषयी तुमच्याबद्दलचं मत हे चांगलं असतं. परंतु जी उरलेली 9 लोकं असतात त्यांना प्रत्येकालाच आपली जी प्रोग्रेस होत आहे ती पाहवत नाही किंवा बघवली जात नाही, आणि कुठेतरी त्याचा नकारात्मक प्रभाव हा आपल्यावर पडत असतो. त्यामुळे अशा गोष्टी शक्यतो टाळाव्या. विशेषतः महिलांसाठी. महिलांना देखील एक सवय असते, म्हणजे दागिने वगैरे केले की मग लगेचच मैत्रिणींना सांगायचं किंवा मग नातेवाईकांमध्ये सांगायचं, हे बघ मी असं केलं तसं केलं. काय गरज नाही. म्हणजे कोणालाही प्रत्येकाला सांगत बसण्याची काहीही गरज नाही. ठीक आहे, एखादा कार्यक्रम आहे तुम्ही घालून जा, स्वतःहून तुम्हाला कोणीतरी विचारत आहे तर तुम्ही नक्कीच सांगा. पण स्वतःचं कौतुक तुम्ही स्वतः करण्यासारखी चूक कधीही करू नका. हे तुमच्याच फायद्याचं म्हणजे तुमच्याच फायद्याचं ठरणारं आहे, त्याकरिता सांगत आहे. बघा, त्यानंतरची जी दुसरी गोष्ट आहे ती कुठली, तर आपल्या ज्या योजना आहे, भविष्याबद्दलच्या योजना आहे त्या कधीही कुणाला सांगू नका. आता योजना म्हटलं तर मग असा समज करू नका की खूप मोठ्या मोठ्या योजना आपल्या असतात का. तर हे बघा, आता मला समजा 8 दिवसांनी मला एखादी वस्तू खरेदी करायची आहे, तरीही मी ती कोणाला सांगणार नाही किंवा तुम्हीही कोणाला सांगू नये. त्याचं कारण असं की जेव्हा ती वस्तू आपल्या घरामध्ये येणार आहे त्याच्यानंतर आपण नक्कीच सांगू शकतो, पण आपलं पुढचं नियोजन काय आहे, आपण काय करणार आहोत, ह्या गोष्टी प्रत्येकाला उठसूट तुम्ही सांगत बसू नका. हो, एखादी व्यक्ती अशी असते की ती आपल्या फार जवळची असते, आपल्या हिताचा विचार करणारी असते, आणि हे आपण चांगल्या पद्धतीने ओळखतो. आपल्या भोवती अगदी गोतावळा असला तरीही एखादी व्यक्ती अशी असते की तिच्याकडे पाहून आपल्याला विश्वास बसतो की नाही, ही व्यक्ती कधीही माझ्याबद्दल वाईट विचार करणार नाही. हवं तर तुम्ही अशा व्यक्तीसोबत ह्या गोष्टी शेअर करू शकतात, पण क्वचितच. पण या उलट प्रत्येकाला उठसूट आपलं नियोजन काय आहे, आपल्या योजना काय आहे हे सांगत बसू नका, कारण त्याच्यावरही नकारात्मक प्रभाव नक्कीच पडू शकतो. त्याकरिता सांगत आहे. त्यानंतर साधं छोट्या वस्तूंची जरी आपण खरेदी करणार आहोत तर त्या देखील कधीही कोणाला सांगू नये. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तर तिसरा जो पॉईंट आहे तो असा की जीवनातील सुख आणि दुःख प्रत्येकाला वाटत बसू नये, प्रत्येकाला सांगत बसू नये. आता सुख आणि दुःख हे प्रत्येकाच्या वाट्याला येत असतं. आपल्या वाट्याला दुःख आलं म्हणून आपण खूपच दुर्दैवी ठरतो असं कधीही समज करून घेऊ नये. किंवा मग माझ्या वाट्याला सतत सुख येत आहे, माझ्याकडे अपार संपत्ती आहे, माझं आरोग्य चांगलं आहे आणि म्हणून मला त्या गोष्टीचा अहंकार होत आहे, गर्व होत आहे, तर हेही कुठेतरी चुकीचं आहे. कारण उद्याचा दिवस कसा उगवेल हे कोणालाही सांगता येत नाही. आणि त्यामुळे आपलं सुख आणि आपलं दुःख प्रत्येकाला वाटत बसू नका, कारण तो काही प्रसाद नाही की प्रत्येकाला आपण वाटत फिरतो. त्यामुळे तुमची दुःखाची एखादी गोष्ट आहे, तुम्हाला कोणीतरी दुखावलं आहे, कोणीतरी काहीतरी बोललेलं आहे, ठीक आहे, तुमचं मन दुखलेलं आहे, पण
अशी एखादी व्यक्ती असते, त्या व्यक्तीसोबत तुम्ही तुमचं सुख दुःख शेअर करा, परंतु अगदीच तुमची ही मैत्रीण मिळाली, ती मैत्रीण भेटली, तिला प्रत्येकाला तुम्ही सगळं काही सांगत बसले, म्हणजे प्रत्येक उठसूट जी व्यक्ती तुमच्या समोर येत आहे तिला जर तुम्ही तुमचं सुखच सांगत बसले, तुमचं स्वतःचं कौतुक सांगत बसले, याउलट तुमचं फक्त दुःखच सांगत बसले, तर ती समोरची व्यक्तीही तुमचं ते ऐकून घेणार नाही. कारण प्रत्येकाच्या लाईफमध्ये तेवढे प्रॉब्लेम आहे. जीवनामध्ये आपल्याच वाट्याला दुःख आलं आहे असं अजिबात समजू नका. प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही अडचणी असतात, काही ना काही समस्या असतात आणि आपण त्या व्यक्तीला आपलंच रडगाणं सांगत बसलो तर कदाचित ती व्यक्ती हळूहळू आपल्यापासून काढता पाय घेण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे आपलं दुःख आणि सुख हे प्रत्येकाला सांगू नका. आता आपल्याला असं वाटतं की माझं दुःख मी या व्यक्तीला सांगितलं, मग तिला आपल्याबद्दल थोडंसं वाईट वाटेल किंवा मग आपल्याबद्दल एक प्रकारची तळमळ जागी होईल. होऊ शकतं, त्यामध्ये शक्यता नाकारता येत नाही. परंतु किती जणांना, प्रत्येकाला आपल्या दुःखाबद्दल म्हणजे प्रत्येकजण आपल्या दुःखाबद्दल हळहळ व्यक्त करेल असं नाही. काहींसाठी तो मनोरंजनाचा विषय देखील होतो. आज आपल्यासमोर अश्रू गाळतील, परंतु हीच ती लोकं असतात जी दुसरीकडे जाऊन आपल्याचबद्दल ह्या गोष्टींबद्दल अजून चर्चा करतात आणि कुठेतरी आपलंच यामध्ये नुकसान होत असतं. हे तुम्हाला पटत असेल तर नक्कीच ही गोष्ट आजपासून तुम्ही सोडून द्या. त्यानंतरची पुढची जी गोष्ट आहे ती कुटुंबातील सगळ्याच गोष्टी इतरांसोबत शेअर करत जाऊ नका. अगदीच कुटुंबात छोटे मोठे वादविवाद हे प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये होत असतात, पण उठसूट प्रत्येकानं आपल्या कुटुंबातील सगळ्याच गोष्टी सांगण्याची अजिबात गरज नाही. कारण जेव्हा वाईट प्रसंग येतो तेव्हा आपल्याच कुटुंबातले लोक आपल्याला मदतीला येत असतात, हे देखील 100% खरं आहे. पण कधीकधी आपल्या मनावर ताबा राहत नाही किंवा कधीकधी अशी परिस्थिती होते की आपल्याला अगदी असह्य होऊन जाते आणि मग काय करावं सुचत नाही आणि मग आपण लगेचच आपल्या कुटुंबातील प्रत्येक गोष्टी बाहेर जाऊन सांगतो. पण हे देखील अतिशय चुकीचं आहे. मी पहिले जसं सांगितलं, एखादी व्यक्ती तुमची विश्वासाची आहे, तिच्याजवळ बोलल्यामुळे तुमचं खरंच मन मोकळं होत असेल तर अशा व्यक्तीला तुम्ही सांगा, परंतु सगळ्या गावाला सांगण्याची अजिबात गरज नाही. या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट अशी की पती पत्नीमधील वाद, बऱ्याच महिलांना, बऱ्याच पुरुषांना देखील सवय असते की आज नवरा बायकोचं भांडण झालं की उद्या लगेच दुसरीकडे जाऊन सांगायचं की तो मला तसं बोलला, ती मला असं म्हणाली. तर या गोष्टी जर आपण बाहेर जाऊन सांगत असो तर यामध्ये देखील आपला काहीही फायदा होत नाही. लोकांना आपल्याशी काहीही घेणं देणं नसतं. त्यामुळे आपली समस्या आहे, आपण एकमेकांना समजून ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ना की दुसऱ्यांना यामध्ये मध्ये घ्यायचं आणि मग दुसऱ्यांना आपल्या समस्या सांगत बसायच्या. कोणाकडेही इतका वेळ नाही की ते आपल्या समस्या सोडवत बसतील. कारण प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे. फक्त बरेच लोक ह्या टिप्स फॉलो करतात, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाला सांगत बसत नाही आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की ती व्यक्ती खरंच सुखात आहे. पण प्रत्येकाच्या लाईफमध्ये थोडे थोडे दुःख हे वाट्याला आलेलेच असतात. तर त्यानंतरची जी पुढची गोष्ट आहे ती अशी की दान धर्म केलेलं कधीही कुणाला सांगू नका. आता दान ही अशी गोष्ट आहे की जी आपण ह्या हाताने केली तर आपल्या दुसऱ्या हाताला देखील कळता कामा नये. हे आपण अगदी पूर्वीपासून ऐकत आलो आहोत. पण आजकाल झालं काय की लोकांकडे पैसा आला, श्रीमंती आली आणि मग त्या श्रीमंतीतून बरेच लोक दानधर्म करत असतात. खूप चांगली गोष्ट आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे. कुठे मंदिरामध्ये दानधर्म करतात, अनाथ आश्रममध्ये जाऊन पैसे वाटतात किंवा मग त्यांना मुलांना काहीतरी खायला प्यायला काहीतरी घेऊन जातात. हे अतिशय चांगलं आहे, तुम्ही अजिबात चुकत नाही. पण त्यानंतर तुम्ही लगेच काय करतात की लगेचच आपण मित्रपरिवारामध्ये सांगतो किंवा आता सोशल मीडिया किंवा स्टेटस लगेचच आपण त्या ठिकाणी सांगतो की मी आज एवढं दान केलं, आज मी या अनाथ आश्रमला भेट दिली, आज मी तिथे हे नेऊन दिलं. काय गरज आहे? तुम्ही तुमची वाहवाह करण्यासाठी तुम्ही दानधर्म करत आहात की खरंच तुम्हाला मनापासून वाटतं की ह्या लोकांची आपल्याकडून मदत व्हावी किंवा मग दान करणं हे देवालाही आवडत असतं म्हणून तुम्ही करत आहात? जर तसं करत असाल तर मग देवाला तुमचं दान केलेलं आवडणार आहे, परंतु जर तुम्ही दान केल्यानंतर ते गावभर जर त्याचा ढिंडोरा पिटवत असाल तर ते देवाला अजिबात आवडणार नाही. असं दान हे ग्राह्य देखील धरलं जात नाही, कारण यामध्ये कुठेतरी आपला स्वार्थीपणा दिसत असतो. त्यामुळे दानधर्म आवर्जून करा, परंतु प्रत्येकाला सांगत फिरू नका. बऱ्याचदा मंदिरामध्ये देणगी दिली जाते. आता समजा 2 मैत्रिणी सोबत गेल्या तर लगेचच एखादी मैत्रीण म्हणजे 100ची पावती फाडते, लगेच दुसरी विचारते काय गं कितीची फाडली? मी तर 500ची फाडली किंवा मी तर 1000ची फाडली. म्हणजे का म्हणून ज्याची त्याची परिस्थिती जशी आहे तशी तशी ती व्यक्ती दानधर्म करणार आहे. म्हणून आपण किती केलं हे लगेच प्रत्येकाला सांगत बसण्याची गरज नाही. कारण देव तुमचा भाव बघत असतो. तुम्ही किती पैसे दान करत आहात हे बघत नाही, तर तुम्ही किती आत्मीयतेने ते गोष्टी करत आहात हे देव नेहमीच बघत असतो. निस्वार्थीपणा आपला बघत असतो. त्यानंतरची पुढची जी गोष्ट आहे ती अशी की आपण जी संकल्पयुक्त सेवा करत आहोत ती शक्यतो कधीही कुणाला सांगू नये.
आता संकल्पयुक्त सेवा जर आपण एखाद्या इच्छेसाठी, इच्छा पूर्ण होण्यासाठी करत आहोत, तर प्रत्येकाला ते सांगत बसू नका की मी असं करते, मी एवढं पूजापाठ करते, मग दिवस माझा सगळं त्यामध्येच जातो, मला वेळच भेटत नाही. आता देवाने काही तुम्हाला सांगितलं नाही की तुम्ही माझ्यासाठी सेवा करा. आता संकल्पयुक्त जर तुम्ही सेवा करत आहात, तर तुम्ही ती देवासाठी नाही, स्वतःसाठी करत आहात. तुमची इच्छा पूर्ण करायची आहे म्हणून तुम्ही ती करत आहात. जर यामध्ये तुमचा स्वार्थ आहे, तर मग उगाच 4 लोकांना तुम्ही देवाचं नाव घेऊन काहीही सांगू नका की मी एवढं करते, मी तेवढं करते. कारण अशा पद्धतीने जर तुम्ही सांगत असाल, तुमच्या पूजेचा जर आंबोरा पिटवत असाल, तर हे देखील स्वामींना अजिबात आवडत नाही. तुम्ही स्वामी चरित्र वाचलं असेल, तर त्यामध्ये देखील उल्लेख केलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला देखील ही गोष्ट लक्षात आली असेल. हां, आता एखादी व्यक्ती जर तुम्हाला विचारत असेल की आम्हाला ही सेवा कशी करायची हे माहीत नाही, तर मग तू मला सांगशील का? तर नक्कीच तुम्ही त्या व्यक्तीला सांगा, कारण ते करणं गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीला मार्गदर्शन करणं हे कुठेही चुकीचं नाही. तिला तुम्ही नियम सांगा, सेवा कशी करायची ते सांगा. उलट त्याबद्दल जे जे काही तुम्हाला ठाऊक आहे ते तुम्ही सगळं सांगा. सगळं सांगायला तुम्हाला परवानगी आहे, पण तुम्ही काय करतात, किती करतात याचा गाजावाजा करू नका, एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे. त्यानंतरचा पुढचा पॉईंट असा की शुभ स्वप्न. आता स्वप्न म्हटलं तर आपण म्हणतो ना की आपण दिवसभर जे काही करत असतो त्या संबंधीच आपल्याला स्वप्न पडतात. बरेच जणांना स्वप्नांवर विश्वास आहे, काहींना नाही. ठीक आहे, त्यासंबंधी आपल्याला फार डीपमध्ये जाऊन बोलायचं नाही. पण तरीही जर तुम्हाला अगदीच वारंवार एखादं स्वप्न कायम पडत असेल, किंवा मग स्वामींचं स्वप्न पडत असेल, किंवा मग कुठलं देवस्थानाचं स्वप्न पडत असेल, किंवा एखादं असं स्वप्न आहे जे वारंवार तुम्हाला पडत असेल, तर त्याचा उल्लेख देखील तुम्ही प्रत्येकाजवळ करत जाऊ नका. प्रत्येकाजवळ म्हणण्यापेक्षा कुणालाही त्या गोष्टी सांगू नका. स्वामींसमोर बसा, स्वामींना सांगा की स्वामी, माझ्या बाबतीत ही गोष्ट सातत्याने घडत आहे, त्याचा अर्थ मला ठाऊक नाही, पण तुमच्या इच्छेने किंवा तुमच्या कृपेने जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे. तर नक्कीच जर हा संकेत जर माझ्यासाठी काहीतरी वाईट घेऊन येणार असेल, तर तुम्ही ते संकट माझ्यावरचं टाळा, किंवा चांगली गोष्ट जर घडणार असेल तर त्याबद्दल स्वामींचे आभार माना, आणि अशा पद्धतीने तुम्ही फक्त स्वामींजवळ त्या गोष्टी कबूल करा. या व्यतिरिक्त तुम्ही कुणाजवळही काहीही गोष्टी व्यक्त करत जाऊ नका. आता ह्या ज्या काही 5-6 गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे, त्या तुम्हाला अगदीच एखादी जवळची व्यक्ती असेल तिच्याशी शेअर करावं असं वाटलं तरच करा. या व्यतिरिक्त सगळ्यात जवळची व्यक्ती आपल्याकडे आहे आपले स्वामी महाराज. आपले स्वामी महाराज आहे की ते आपलं सगळं सुख दुःख न कंटाळता ऐकून घेतात. कारण जगामध्ये कोणीही दुसऱ्यांचं दुःख ऐकून घेण्यासाठी बसलेलं नाही. सुखही ऐकवलं जात नाही आणि दुःखही ऐकवलं जात नाही, हे शाश्वत सत्य आहे. हे तुम्हालाही पटलं असेल. त्यामुळे स्वामींना अंतर देऊ नका, स्वामींसमोर सगळं काही शेअर करत जा. नक्कीच स्वामी प्रत्येक वळणावर तुमची साथ सोडणार नाही, हे 100% खरं आहे. तर आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी सुद्धा चॅनल पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. धन्यवाद.